गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा ब्लॉग आम्ही चाललोय बोरगिरी भीमाशंकर. हे आमचे सगळे मित्र. आजचा सुंदरसा हा ब्लॉग आहे आणि आमचे मित्र सुहासभाऊ वानकिले आणि हे आमचे रॉकी भाई. आज चाललोय आम्ही बोरगिरी टू भीमाशंकर या ट्रेकला. अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही त्या सल्ली भाऊ सचिन चिंचपूर आहे. संदेश भाऊ हा उत्साह पा. यस आवाज दो जोर. That's Rocky and his boy. अरे यार छोटू दिसले मला यार वाईट वाटत आहे तरी. यस गुड मॉर्निंग मित्रांनो. अशा तऱ्हे आम्ही बोरगिरीमध्ये पोहोचलोय आणि बोरगिरीमध्ये असं सुंदर अशा पावसाने असं जबरदस्त आमचं स्वागत केलंय. अतिशय जोरदार हा पाऊस आणि आता मात्र थोडीशी धांदल उडाली. काहींनी जर्किंग आणलं होतं, काहींनी छत्री आणली. छत्री आणली मात्र भाऊला अनुभव आहे. 3 ट्रेकचा भाऊला अनुभव आहे, त्यामुळे भाऊला माहिती इथं काय होतं. आणि ह्या ट्रेक साठी सुहास भाऊंची एक प्रेरणा आहे आम्हाला. सुहास भाऊ आले तर सगळे येतात. दरवर्षी भाऊला या ट्रेकची आशा असते की या ट्रेकला जायचंच. एक वंडर एक छोटस आणलंय पिल्लू आम्ही. छोटसा पिल्लू आहे अर्जुन. अर्जुन पहिल्यांदा जात आणि माझं सत्यवान काळे. आणि आता या पावसातच आम्ही ट्रेकला सुरुवात करते. बाकी सुंदर वातावरण आहे. वा वा नाईस. जन्नत आहे जन्नत. आणि खूप वेगवान पाऊस आहे. झाले मित्रांनो. बम बम भोले बम बम भोले बम बम भोले. सुंदर अशा ट्रॅकला सुरुवात झालेली आहे आणि सुंदर असं वातावरण पाहू शकता. हे धुका किती सुंदर आहे पहा. आणि हा सत्यवान खूप खूप छान. आज संतोषनी दगाफटका केला होता पण आम्ही त्याला पहाटे 6 वाजता उठून पुन्हा येण्यास प्रवृत्त केले. मोबाईल स्विच ऑफ करून झोपला होता. बरं झालं या मित्रांनी मला उठवलं. हा तुझा काय प्लॅन होता सचिन? तुझा प्लॅन सांग पहिला. तुझा सांग. आज काहीतरी वेगळा तुझा प्लॅन सांग. पण आम्ही तो प्लॅन हरून पाडला. आवडीवाडीच्या जंगलाचा प्लॅन होता. अशा तऱ्हेने हसत खेळत आम्ही निघालोय. पाहूया आमचा हा 4था ट्रेक आहे. सुहास भाऊचा आमचा 7वा ट्रेक आहे. सुहास भाऊ म्हणतो 7वा 8वा ट्रेक आहे. खूप अनुभव आहे मोठा, त्यामुळे सुहास भाऊ जोरात पुढे निघाले. खूप मोठा अनुभव. ट्रेकला सुरुवात झाली मित्रांनो. साधारणतः 1 किलोमीटर आलो आम्ही वरती. डन केलंय मुलांनी. भाऊ सगळ्यात पुढे होता. भाऊचा अनुभव खूप मोठा आहे. 7-8 ट्रेकचा अनुभव आहे. पूर्ण रस्त्याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे मान्सून ट्रेक स्टार्ट. जुन्नर आंबेगाव खेड हमारा असोसिएशन विथ अंडर गायडन्स ऑफ सुहास भाऊ वानकिले. आता ह्या रेनी सीझन मध्ये 7 ते 8 ट्रेक करायचा प्लॅन आहे. इम्प्लिमेंट 100% होण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वांनी रेनी सीझन मध्ये ट्रेकिंगला यायचं, एन्जॉय करायचं. आता आमचा पहिलाच ट्रेक आहे. नेक्स्ट ट्रेकला सगळ्यांनी 50-60 जण आले तर छान वाटेल. थँक्यू सो मच. तुला आता इकडे आल्यानंतर आमच्या सोबत कसे वाटत? जमला का? एनर्जी दाखव ना तिकडे. जमायचं नाही. चलो आजच शिकलो खेळायला. अर्जुन पप्पांनी आणल्याबद्दल शेक हँड कर पप्पांचं.
सर्व द्या का? मस्त वातावरण आहे आणि हवा सुटली. 1 किलोमीटर आलोय आम्ही पुढे. खूप मोठी मजा आहे. म्हणजे माझे मित्र रविवारी सुद्धा घरामध्ये बसतात. त्यांनी खरंच हा ट्रेक करता यायला पाहिजे. दरवर्षी आम्ही हा ट्रेक करतो. सुंदर ट्रेक. हे बघा आमचे सगळे मित्र इथं फोटो काढण्यासाठी बसलेत आणि जे रविवारी घरी कोंबडी बनून बसलेत. आणि बघा हे वातावरण काय असतं घरामध्ये बसण्यापेक्षा. घरी कोंबडा होण्यापेक्षा इथं बसलेलं बरं. बघा किती छान. घरात खुडूक होतात येत नाही. बघा किती मजा आहे इथं मित्रमंडळींबरोबर. अर्जुन तू त्यांच्यापासून लांब रे बाळा. तू इकडे थांब. थांब हा. थांब. सगळ्यात जास्त स्टॅमिना येते. हे भीमाशंकरचं अभयारण्य घनदाट जंगल. ते जंगलातून चाललेत सगळे. एवढ्याशा झाडावर त्याला बाहुबली मल्ली. कॅमेरा घेऊन ये मागं. अरे बाबा हा निम्मा ट्रेक कंप्लीट केलाय आम्ही. आता मस्त धुकं पडलंय. चेंज होतंय 5-5 मिनिटाला वातावरण येत. आणि पाण्याचे धबधबे छोटे छोटे. मीटिंग हॉल मध्ये बसले संतोष भाऊ. हा. सुंदर वातावरण चाललं. आनंदी ट्रेक. आनंदात चाललोय एकदम. न थकता न थांबता. बरं पाणी होतं. छोट्याशा ब्रेक घेतला आम्ही. छानशी मस्त भेळचा आनंद भेळची पार्टी या ठिकाणी चालू आहे. अशा सुंदर वातावरणामध्ये कुरमुरीत आणि चमचमीत भेळ. मिरची टाकून खूप सुंदर. मिरची, कांदा, मटकी. मस्त एकदम. लव यू जिंदगी. 5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा अशी मजा नाही. काय हो सुंदर. ती सुंदर मजा आहे. भेळीचा आस्वाद घेतोय आणि साईडला धुकर टोपी उडाली तिकडे. भेळ खाता तिकडे.
वेळीचा स्वादच वाढलाय वातावरणात. ऊन पुन्हा धुकं आली. मगाशी ऊन होतं, आता ऊन होतं. प्लाटून द गँग चला. खूप सुंदर अशा वातावरणामध्ये कसं वाटतंय एकदम मस्त. आता? कसं वाटतंय? खजूर येतील. आम्ही उंट घेऊन येतो इथं तोडायला. पुढच्या वर्षी उंट पण आणणार आम्ही इकडे, कारण खजूर तोडायला उंटावर बसायला लागतं. इथे काय करतात ते? हे, छत्रीवाले काका छत्री बिघडली. अच्छा, फोटो घे इकडं आणि इकडं. खजूर कापी. आमचा ट्रेक करून आम्ही आता भीमाशंकरच्या 1-2-3 किलोमीटर जवळ आलो आणि त्याचं मुलं आमची सगळी फोटोग्राफी करतात. आम्ही ट्रेक नाही, फोटोग्राफीच करतोय. फोटोग्राफी जास्त झालेली आहे, परंतु काय करणार, वातावरण जितकं सुंदर मिळालंय त्यामुळं हा फोटोग्राफीचा मोह कोणाला आवडतो. भाऊंचे सुद्धा पोजेस काय संपत नाही, जबरदस्त पोजेस. खास आम्ही लंडनहून डायरेक्टर आणलेत इथे मल्लीनाथ पॉल. भाऊंच्या वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो घेत आहेत. इथं निसर्गाचा आनंद घेत आहेत. 5-5 मिनिटाला वेगवेगळं वातावरण होतंय. मल्ली द पॉल, लंडनचे डायरेक्टर. टायटॅनिकला ज्यांनी डायरेक्ट केलं. भाऊची ऍक्शन पहा. आणि सचिन खूप मूड मध्ये आहे सध्या. सगळ्यांनी या म्हणतोय. मस्त मजा घेत आहेत सगळे. 5-6 वर्षापूर्वी आम्ही इथे आम्ही जवळ आलो गुप्त भीमाशंकरच्या. तिशी नदी, एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलातून आम्ही आता गुप्त भीमाशंकरकडे निघतो. गुप्त भीमाशंकरचा मार्ग आहे. थोडासा निसरडा आहे, गाळ आहे, थोडा पाऊस जोरात झालेला आहे इथं, त्यामुळे थोडं सांभाळून चालायला लागतंय या जंगलामध्ये. आता थोडंसं ऊन पण पडलं होतं आणि इथे रेबिनच्या खुणा केलेल्या आहेत. त्या खुणा पाहत आम्ही चाललो. आमचे काही मित्र आता रस्ता शोधतायत आणि जर जंगलात जर चुकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा, सत्यवान भाऊ आणि आता पुढचा रस्ता सुहास भाऊ आणि संदेश बेके आम्हाला सांगतायत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी चाललोय. पहिल्यांदाच आम्ही या मार्गे चाललोय. खूप काटेरी आणि बा किती घनदाट जंगल आहे. अभयारण्य जे काय म्हणतात ते, हा प्रकार याला अभयारण्य म्हणतात. असं आहे अभयारण्य. खाली घसरण खूप आहे हो ना. आणि ह्या जंगलात पण मला असं वाटतं हा मार्ग तोच आहे का दुसरीकडे जातो? हा मार्ग भाऊ. मागच्या वेळेस आपण आलो होतो तर हा मार्ग हा दुसरा पुढच्या मार्गाने गेलो. मार्ग मला वेगळा वाटतं भाऊ. नक्की हाच मार्ग आहे ना? आहे. दुसरा मार्ग आहे हा. कारण जंगल खूप मोठं आहे. नाही चुकतोय आपण. नाही आपण चुकतोय इकडे. किती घनदाट जंगल आहे बघा. संदेश व्हिडिओ घे ना. आता जंगलातून आम्ही रस्ता काढत चाललोय. अत्यंत घनदाट जंगल. एकदम घनदाट जंगल आहे. आमचे मित्र आणि आम्ही निघालोय भीमाशंकरकडे. परंतु हा हिडन वॉटरफॉल नाही रे बाबा, वेगळा मार्ग आहे हा. पण हा एक वॉटरफॉलचा मार्ग आम्हाला नाही. हा नाही आहे तो मार्ग. नाही वेगळं आहे. आपण आपल्याला पाठी जायचे, परत पाठी. हा धबधब्याचा स्पॉट आहे. धबधबा आहे हा मोठा धबधबा आहे. सुंदर आम्हाला हिडन धबधबा मिळालाय. अतिशय सुंदर आहे हा धबधबा. वा